ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नागपुरातील अन्यायी कृतीबद्दल शासनाचा विविध ठिकाणी निषेध। नांदणीत कोळी बांधवांची तीव्र निदर्शने। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी ढोर टोकरे कोळी संघर्ष समितीच्या वतीने 10 डिसेंबर 2025 रोजी नागपूर विधान भवनावर भव्य रोखठोक मोर्चा काढण्यात आला होता। त्या दिवसापासून यशवंत स्टेडियम मध्ये अन्नत्याग उपोषण सुरू आहे। त्याची साधी दखलही न घेता लोकशाही व शांततामय आंदोलन सुरू असताना सरकारने पोलिसांमार्फत महिला व पुरुष आंदोलकांना फरफटत गाडीत घातले। दुजा भावाने वागवणाऱ्या सरकारने इतर आंदोलकांना भेटीची वेळ देऊन कोळी जातीवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ राज्यभरात विविध प्रकारची आंदोलने करून शासनाचा निषेध करण्यात आला। शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कोळी जमात बांधवांच्या वतीने गावचावडी येथे शासनाचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या। आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या प्रसंगी सुनील कोळी, विनायक कोळी, संतोष कोळी, ओमकार कोळी, सचिन कोडोले, बापू कोळी, विश्वास कोळी, रावसाहेब कोळी, पवन कोळी, अभिजित कोडोले, संदीप कोळी, रामा कोळी, सुरेश भेंडवाडे, बंडू भमनगे, अनिल परीट, रमेश भुई यांच्यासह जमात बांधव उपस्थित होते। 11 डिसेंबर पासून महाराष्ट्र शासन अधिवेशन सुरू आहे। तिथं आपला कोळी समाज या ढोर कोळी, टोकरी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी या जमातीसाठी आरक्षणामध्ये घटनेमध्ये नोंद असताना सुद्धा आपल्या जातीचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी दिली जात नाही। त्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते। त्या आठवड्यात थंडीत आपले समाज बांधव तिथं 30 दिवस झाले उपवासी बसलेले आहेत आणि त्याच्यावर सरकारनं अहिंसक मार्गानं पोलिसांच्या पद्धतीनं आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो।